स्वागत आहे। आम्ही आता आहोत इथं चिकलठाणामध्ये जे कॅम्ब्रिज स्कूल आहे त्या चौकामध्ये आहोत आपण। इथं आपण पाहू शकता इथं रस्त्यामध्ये जे माती साचलेली आहे आणि या मातीमुळे जे इथं येणारे वाहन धारक जे ते पडत आहेत। इथं इथल्या अधिकाऱ्यांमार्फत माहिती घेतली आम्ही, त्यांनी सांगितलं इथं लहान मोठे अपघात घडत आहेत। टू व्हीलर वाले जे पडत होते तरी इथे जे वाहतूक पोलिसांनी अग्निशामक दलाची गाडी मागवली आहे आणि त्या गाडीतून जे इथं रस्त्यावरील माती साफ करण्याचं काम चालू आहे। लोकांनी तक्रार केली पोलिसांकडे की इथं जे लोक पडत आहेत आणि पोलिसांनी त्वरित जे यावर ऍक्शन घेतली, पोलिसांनी कारवाई केली। आपण पाहू शकता इकडे वाहतूक पोलीस आहेत, वाहतूक पोलीस फायर ब्रिगेडला महानगरपालिकेच्या बोलवून त्यामार्फत पाण्याने हा रस्ता धुवून घेत आहे। आपण जे तर बोलू तिथं एक आहे पिढी जे पडले होते गाडीवरून। काय सांगणार भाऊ? तुम्ही आता सांगितलं की तुम्ही इथं गाडीवरून पडायला आले होते, काय 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 झालं होतं? आपण एक मिशन शेतकरी आत्महत्या मुक्त राष्ट्र असा आम्ही महाराष्ट्र संवाद दौरा काढलेला आहे। मी जालनावरून संभाजीनगरकडे जात असताना येथे माझी गाडी स्लिप झाली। माझी गाडी स्लिप झाली 100 ते 80 फुटापर्यंत मी गाडी कंट्रोल केली, मी पडलो नाही। परंतु मी 2 किलोमीटर पर्यंत गेल्यानंतर माझ्या डोक्यात एक विचार आला, यार मी का पडत होतो तिथं, नेमकं तिथं कारण काय होतं। मी परत 2 किलोमीटर वरून वापस आल्यानंतर मी इथं थांबलो। इथं थांबल्यानंतर मी इथं काही रिक्षा चालक होते, रिक्षा चालकांना बोललो मी की बाबा हे खड्डे काय आहे, असं कसं आहे। तर ते मला बोलले तिथं ट्रॅफिकवाले साहेब उभे आहेत, त्यांना बोला। मी ट्रॅफिकवाल्या साहेबांकडे गेलो, ढोणे साहेब होते। ढोणे साहेबांनी स्वतः त्यांनी सांगितलं की त्यांच्या स्वतःच्या सगळ्या पोलीस बांधवांना मिळून इथं रेती टाकली, आपलं ते सिमेंट वगैरे टाकलं होतं, रेती व्यवस्थित हा रस्ता केला होता। परंतु महानगरपालिकाचं इकडे दुर्लक्ष होत आहे। परंतु मी त्यांना जागृत केलं। त्याच्यानंतर महिला पुरुष इथं पडले आमच्या समोर। ढोणे साहेब होते, ट्रॅफिकवाले सगळे साहेब बांधव होते, त्यांच्या समोर एक अपघात झाला। मग आम्ही सगळ्यांना अलर्ट केलं। त्याच्यानंतरच साईडला परत 3 जण पडले। मग आम्ही हे मनावर घेतलं। त्याच्यानंतर सगळ्यांना आवाज दिला, तेवढ्यात 20 मिनिटांमध्ये माझ्या समोर 6 जण पडले आणि सकाळपासून आतापर्यंत येथे 18 जण पडले सकाळपासून। पोलीस बांधव त्यांची सेवा एकदम चांगली राबवत होते, परंतु ते किती ओरडणार। इथं लाईट नाही, काही नाही। इथं आपण दाखवू शकता एकही कॅमेरे चौकामध्ये पूर्ण अंधार झालेला आहे। मी खरं भगवंताची कृपा म्हणावी, मी इथे पडलो नाही, कारण मला अपघात झाला असता माझा। परंतु माझं कंट्रोल गाडीचं चांगलं असल्यामुळे मी इथे पडलो नाही। मग मी ही अशी दक्षता बाळगली। साहेबांना सांगून मी तत्काळ 112 वरती कॉल केला। 112 वर कॉल केल्यानंतर मी त्यांना सगळी घटना सांगितली। कॅमेरे चौकात असं होत आहे। ते म्हटलं आम्ही काय करू शकतो। त्यांना म्हटलं तुम्ही सर्व काही करू शकता, तुम्ही प्रशासनाला तत्काळ जागृत करा। जागृत केल्यानंतर इथे ताबडतोब मलाही फोन आला पोलीस स्टेशन मधून, शिडको पोलीस स्टेशनवरून की काय झालेलं आहे। मी त्यांना तत्काळ सांगितलं, साहेबांनाही कॉल आला। त्याच्यानंतर आम्ही लोकांना इथं 1 तास झाला आम्ही ओरडू सांगत आहे, तेव्हापासून अपघात टाळले। त्याच्यानंतर साहेबांनी अग्निशमन दलाला त्यांनी सांगितलं आणि तत्काळ गाडी मागवून घेतली। आता ते तर पाणी मारत आहे, तरी सुद्धा येथे अपघात होऊ शकतात। महानगरपालिकांचे आयुक्त साहेबांना, मला ते श्रीकांत साहेबांना सांगायचंय, तुम्ही अशा पावसाळ्यामध्ये गोरगरिबांचे घरं पाडले। पालकमंत्र्याला सांगायचंय, संजय शिरसाट साहेबांना, तुम्ही गोरगरिबांची घरं पाडले। आपले भुमरे साहेबांनाही सांगायचंय, आपले तुम्ही सर्वजण गप्पा आहात, परंतु याशी इथे लोक मरू लागले, त्याचं काय। महानगरपालिकाने याची दक्षता घ्यायला पाहिजे, तर रस्ते योग्य त्यांचं काम करायला पाहिजे। माझं बोलण्याचं कोणी राजकीय माणसाने वाईट नाही वाटून घेऊ, आम्ही सामाजिक काम करतो, परंतु त्यांनी ही दक्षता बाळगायला पाहिजे। प्रत्येकाची जबाबदारी। आज पोलीस बांधव स्वतः इथं त्यांचं काम नसताना सुद्धा ते लोकांना इथं जागृत, एक माणूस किती ओरडणार। माझं एका घंट्यापासून सांगितलं सर। आता तुम्ही इथं कधीपासून उभे तिथं? मला आता कमीत कमी 1.5 तास झाला। आता जे पोलिसांकडून कारवाई केली जाते याबद्दल तुम्ही खुश आहात का तुम्ही? हो, नाही, पोलीस बांधवांना त्यांचं खरंच आभार मानावं लागेल, कारण त्यांनी स्वतः हा इथं दक्षता ते बाळगत आहे। सकाळपासून ते बरेच लोक, पोलीस बांधव जर नसते तर इथं एखादा मेला असता अपघातामुळे। पण ते नाव काय म्हणले सर? साळवे संघ। आता आपण पाहू शकता एक साळवे शंकर सर यांनी जे इथं प्रयत्न केले, पोलिसांना सांगितलं, सूचना दिली आणि पोलिसांनी त्वरित तिथं कारवाई केली। आपण पाहू शकता इकडे रस्त्यावरची माती सर्व साफ करण्याचं कार्य चालू आहे। एकीकडे जसं साळवे सरांनी जसं सांगितलं, इथं बाहेरचे यांनी सांगितलं की महानगरपालिका आयुक्त जे इथं पाडापाडीचं काम करतायत, परंतु रस्त्यांकडे महानगरपालिकेचं संपूर्णतः दुर्लक्ष आहे।
आपण इकडे पाहू शकता, हा हायवे रस्ता आहे, रस्त्यावर लाईट नाही, काही नाही, अंधार पडलेला आहे. यामुळे जे ते वाहनधारकांना दिसत नाही. यामुळे मोठा अपघात होऊ शकतात. तरी इथे जे ते जसं की इथं ते चाळवे सरांनी सांगितलंय, महानगरपालिका आयुक्तांना आवाहन केलं यांनी की आपण इथं जे ते महानगरपालिका आयुक्ताने इकडं जातीने लक्ष द्यावे. पाडापाडी करताय तर इकडचे रस्ते पण पहा, रस्ते खड्डे पडले आणि इथं वाहनधारक पडत आहे. मी फिरोज खान, महाराष्ट्र अपडेट न्यूज. इथं जे काही वाहनधारक पडत होते त्याच्यामुळे इथं तुम्ही काही काम चालू केलंय, काय संपूर्ण माहिती काय आहे सर याच्याबद्दल? माहिती अशी आहे की आज सकाळी आणि 2 दिवसापासून जे पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे जे चिखल गड्डे झाले रोडवरती आणि त्या गड्ड्यामध्ये ते चिखल झाला आणि गाड्या ये जाय करून ते चिखल जे आहे रोडवरती पूर्ण पसरला आणि ते चिखल पसरल्यामुळं येणारे जे 2 व्हीलर आहेत त्या 2 व्हीलर तिथे सटकून खाली पडत होते. साधारणतः संध्याकाळी 6:30-7 वाजेपासून तर आतापर्यंत 15 ते 16 गाड्या 2 व्हीलर खाली पडल्या. त्यांना आम्ही उचलून कोणाला दवाखान्यात नेलं, कोणाला थोडा किरकोळ मार लागला होता, त्यांना बसून व्यवस्थित पाठवलेलं आहे आणि नंतर फायर ब्रिगेडला कॉल करून त्यांच्या मार्फतीने आम्ही हा रस्ता पूर्ण धुवून घेत आहोत. हे पाहता आपण आताचे जे अधिकारी आहेत यांनी जे जेव्हा की त्यांचं काम नाहीये तरी इथं वाहनधारकांना अपघात होणे, काय होणे म्हणून यांनी एक कार्य चालू केलेलं आहे. याबद्दल इथं नागरिकांनी यांचे आभार व्यक्त केलेले आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.